आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा। बघूयात महापास 100 बातम्या। सर्व सहन करून जिद्दीने उभा राहिलोय राजकारणात, एकतर तू राहशील किंवा मी राहीन। देशमुखांच्या दाव्यावरून उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल। आम्ही असं लढलो की मोदींनाही घाम फुटला, इथे प्रचाराला याच उरली सुरलेली ही गुरमी उतरवतो। मुंबईतील पदाधिकारी बैठकीतून उद्धव ठाकरेंचं भाजपला आव्हान। उद्धव ठाकरेंचा हा अहंकार कोण कुणाची जिरवणार येणाऱ्या काळात समजेल। प्रवीण दरेकरांचं ठाकरेंना प्रत्युत्तर। बूट चाट्यांनी खुर्चीसाठी आईच्या कुशीवर वार केले, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा। सत्तेत आल्यावर अदानींना दिलेलं टेंडर रद्द करणार, धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं टेंडर रद्द करणार। मुंबईतील बैठकीतून उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। ठाकरे कुणाच्या भरवशावर चिथावणी देतायत, त्यांना अशी भाषा शोभत नाही। जनता ठाकरेंना मतांनी झोडपणार, चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार। अमोल मिटकरींना तुडवणार, मिटकरांनी आमचा नाद करायचा नाही, कर्णबाळा दुनबळेंची धमकी। भुंकणारं कुत्रं कधी चावत नाही, कर्णबाळा एका बापाची औलाद असेल तर त्यानं समोरासमोर यावं। कर्णबाळा दुनबळेंच्या धमकीनंतर अमोल मिटकरींचं आव्हान। अमोल मिटकरी 2% माणूस, मिटकरी काल बाथरूम मध्ये बचाव कर बचाव असं ओरडत होते। कर्णबाळा दुनबळेंची टीका। जय मालोकरच्या मृत्यूला दुनबळेच जबाबदार, राजकीय पोळी भाजण्यासाठी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवली, अमोल मिटकरींचा दुनबळेंवर आरोप। राज ठाकरेंची अजित पवारांवर बोलण्याची पात्रता नाही, आमदार अमोल मिटकरींचा राज ठाकरेंवर निशाणा। लायकी समजून न घेता वक्तव्य केलं तर प्रसाद मिळणारच, अमोल मिटकरींच्या गाडीवरील हल्ल्यानंतर संदीप देशपांडेंचं वक्तव्य। राज ठाकरेंनी फक्त एक विनोद केला होता, मिटकरी उमेश पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, प्रकाश महाजन यांची मागणी। अमोल मिटकरींच्या अकोल्यातील निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ, मनसे कार्यकर्त्यांनी गाडीची तोडफोड केल्यानंतर बंदोबस्त वाढवला। अमित ठाकरे उद्या अकोल्यात मालोकार कुटुंबाची सांत्वनपर भेट घेणार, अमित ठाकरे आणि कर्णबाळ दुनबळे उद्या अकोल्यात जाणार। बारामतीचे नवे विष्णुदास, अजितदादांचा राऊतांना टोला, तर विष्णूचे 13वे अवतार दिल्लीत, राऊतांची टीका। खोटी नावं, वेषांतर, खोटी बोर्डिंग पास बनवण्याचा प्रकार घातक, वेषांतर केलेल्या अजितदादांच्या परवानगीसाठी शहांनी सीआरपीएफला कळवलं, संजय राऊतांचा शहांवर गंभीर आरोप। भाजपचे प्रभारी सहप्रभारी संघटन मंत्र्यांचा महाराष्ट्र दौरा, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा महाराष्ट्र दौरा, विधानसभा मतदारसंघातील आढावा घेण्याकरता दौऱ्याचं आयोजन। महाविकास आघाडीत पवार गटाकडून समन्वय समिती गठीत, जागा वाटपाच्या वेळी समन्वय साधण्यासाठी समितीची स्थापना, पवार गटाकडून जयंत पाटील अनिल देशमुख समन्वय साधणार। वातावरण आपल्या बाजूनं, भाजपनं धडा घेतलेला नाही, काँग्रेसच्या संसदीय दलाच्या बैठकीत सोनिया गांधींचं वक्तव्य। ठाकरे गट आणि मनसेत झालेल्या राड्यानंतर वरळीत बॅनरबाजी, ठाकरे गटाच्या बॅनरवर मनसे नेत्यांचा सुपारीबाज असा उल्लेख, तर बॅनर विरोधात मनसेची पोलीस ठाण्यात धाव। प्रवीण दरेकरांच्या माध्यमातून मला उघडं पाडण्याचा फडणवीसांचा डाव, मराठा संघर्ष मोर्चामध्ये दरेकरांनीच फूट पाडली, मनोज जरांगेंचा आरोप। शिंदे समितीला मुदतवाढ दिल्याच्या निर्णयाचं स्वागत, पण फक्त मुदतवाढ नको, कुणबी नोंदी शोधायला सांगा, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। नीरा देवधर प्रकल्पासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी घेतली केंद्रीय जलसंसाधन मंत्री CR पाटलांची भेट, नीरा देवधर प्रकल्पाचा पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत समावेश करण्याची मागणी। अहमदनगर जिल्ह्याला शासकीय मेडिकल कॉलेज द्या, खासदार निलेश लंकेंची केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांच्याकडे मागणी। भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर पाटलांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश, धाराशिवमध्ये भाजपला धक्का। विविध पक्षांच्या नेत्यांच्या इम्तियाज जलील यांच्यासोबत भेटीगाठी वाढल्या, अब्दुल सत्तार, राजू शेट्टी, बाबाजानी दुर्राणी यांनी घेतली जलील यांची भेट।
राज्याचे नवनियुक्त राज्यपाल CP राधाकृष्णन यांचा आज शपथविधी संध्याकाळी 6:30 वाजता राजभवनातील दरबार हॉलमध्ये शपथविधी। पूजा खेडकरांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली। उद्या दुपारी 4 वाजता निकाल दिला जाणार। पूजा खेडकर यांना केंद्र शासनाच्या कर्मचारी प्रशिक्षण विभागाकडून कारणे दाखवा नोटीस। 2 ऑगस्ट पर्यंत लेखी खुलासा करण्याचे आदेश। अरुण गवळींना पुन्हा पॅरोल देण्यास सुप्रीम कोर्टाची मनाई। अरुण गवळींना पुन्हा लवकरच जेलमध्ये परतावं लागणार। नोव्हेंबरमध्ये पुन्हा सुनावणी होणार। छत्रपती संभाजीनगरमधील ऑरिक सिटीमध्ये 20,000 कोटी रुपयांची गुंतवणूक। टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारणीसाठी मुंबईत सामंजस्य करार। 8,000 जणांना प्रत्यक्ष तर 16,000 जणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळणार। राज्यातील धान्य वितरण ठप्प। सर्व्हरमधील बिघाडामुळे 10 दिवसांपासून लाभार्थ्यांची गैरसोय। लाभार्थ्यांना सर्व्हरच्या बिघाडाचा मोठा फटका। सर्व्हर डाऊन असल्यानं राज्यभरात रेशन वाटप थांबलं। आठवड्यानंतरही सरकारचं दुर्लक्ष। सरकारचं लक्ष केवळ लाडक्या खुर्चीकडे आणि कमिशनकडे। रोहित पवारांची टीका। रत्नागिरीतही पॉश मशीनला नो रेंज। धान्य वितरणात अडचणी। जुलै महिन्यातील 80 ते 85% धान्य वितरण झालं नाही। धान्य घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा। भंडाऱ्यात पॉश मशीन बंद असल्यानं 15 दिवसांपासून लाभार्थी राशनच्या धान्यापासून वंचित। संपूर्ण महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारक धान्याच्या प्रतीक्षेत। चंद्रपूरच्या पूरग्रस्तांच्या वाढीव मदतीसाठी प्रयत्न करणार। शासकीय मदत वाढवण्यासंदर्भात मंत्रिमंडळात मुद्दा मांडण्याची पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही। कोल्हापूरच्या इचलकरंजीत पूरग्रस्त नागरिकांची मनपा कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून करमणूक। पूरग्रस्तांच्या छावणीत जाऊन विरंगुळा व्हावा याकरता गायली गाणी। जळगाव एसटी विभागाला पांडुरंग पावला। आषाढी वारीतून तब्बल 2,43 लाखांचं उत्पन्न। जळगावच्या 11 आगारातून पंढरपूरसाठी 1,030 बस। कल्याण रेल्वे सुरक्षा बलातील 2 कर्मचाऱ्यांचं निलंबन। वरिष्ठांच्या आदेशाची पायमल्ली करत प्रवासी सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी कारवाई। शहापूर विधानसभेचे आमदार दौलत दरोडांकडून विकास कामांचं भूमिपूजन। पुढच्या निवडणुकीत घड्याळ चिन्हावर लढून निवडून येणार। दरोडेंकडून विश्वास व्यक्त। सोलापूरच्या चिखलठाण ते कुगाव रस्त्याच्या कामाचा आमदार संजय मामा शिंदेंच्या हस्ते शुभारंभ। या रस्त्यासाठी 13,50 लाखांचा निधी मंजूर। सिंधुदुर्गमध्ये काजू अनुदानाविरोधात ठाकरे गटाचं आंदोलन। वैभव नाईकांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी। किमान 50 रुपये अनुदान देण्याची मागणी। बीड गावातील अतिक्रमण काढण्यासाठी स्थानिक आक्रमक। शेकडो ग्रामस्थांचा तहसील कचेरीवर मोर्चा। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ब प्रभाग क्षेत्रात खड्ड्यांचं साम्राज्य। वाहन चालक त्रस्त। मनसेचा सेल्फी विथ खड्डा हा उपक्रम सुरू। ठाण्यातील घोडबंदर रोडवर 3 महिन्यात 12 अपघात आणि 2 जणांचा मृत्यू। घोडबंदर रोडवरील खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त। बांधकाम विभागाकडे खड्ड्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी। इचलकरंजी सांगली महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याची चाळण। खड्ड्यांमधून वाट काढताना वाहन चालकांची तारेवरची कसरत। बीडच्या परळीमधील श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलावर मोठे खड्डे। पुलावरून वाहतूक करताना वाहन चालकांची कसरत। खड्डे बुजवण्याची वाहनधारकांची मागणी। वर्ध्याच्या हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी। शरद पवार गटाचं हिंगणघाटच्या तहसीलदारांना निवेदन। नवी मुंबईच्या वाशीत अति धोकादायक इमारतींचा पाणीपुरवठा खंडित। नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेची धडक कारवाई। कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यास सुरू। वाहतूक पूर्ववत होऊ लागल्यानं दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा।